असा आहे, ऐका ऐका कलीचा प्रकार आणि सासूवरी सुन गुरु मुलीनं ऐकती वडिलांचे, दास होतील बायकांचे. या कलियुगामध्ये आज जे घडत आहे तेच या अभंगातून 700 वर्षापूर्वी संतांनी सांगितले. सिनामर्दांनी ऐका ऐका कलीचा प्रकार, सासूवरी सुन गुरु मुलीनं ऐकती वडिलांचे, दास होतील बायकांचे. स्वधर्म होतील नष्ट, दुःख दारिद्र्य भोगीती कष्ट. सेना म्हणे होतील ऋणी, सांगतील ही कर्म कहाणी. तर ही कहाणी जी आहे, आता आपण पाहतोय की संतांना शरण जा, स्वधर्माने वागा. आपण कीर्तनामधून हेच ऐकतो, हेच सांगतो आपण. आणि आजची ही नवीन पिढी आहे, पहा कशी शांततेने बसलेले विद्यार्थी आहे, ऐकतात ते काय सांगतायत, काय गातायत. ह्याचा हा अभ्यासाचा विषय आहे. कारण विद्यार्थी हा अभ्यासू असावा आणि श्रोता हा कसा असावा. श्रोता त्याला कानाला बरं वाटलं की तो शांत बसतो किंवा त्याला तो ऐकतो. तसा विद्यार्थ्यांनी त्याचा आकलन असं करायचं की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. तो विद्यार्थी सर्वसामान्य श्रोता वेगळा, चिकित्सक श्रोता वेगळा आणि काही शिकणारा श्रोता वेगळा. असे श्रोत्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. तर प्रत्येक श्रोत्यासाठी काही राग जे असतात, अगदी अनवट राग, हे आमचे गोरक्ष आहेत, त्यांच्यासाठी काही अनवट राग असतात, त्यांना ते आवडतात. आता काहींना राग काही समजत नाही, पण तो भाव समजतो आणि मग ते भावासाठी त्या भावामध्ये ते रममाण होतात. त्याला मग त्या श्रोता सर्वसामान्य श्रोता. आणि काही श्रोते असे असतात, ही मुलं बसलेली आहेत, ही मुलं त्यातून काहीतरी घेतात. कोणता राग गायला आहे, शिवरंजनी आहे का, तर त्यामध्ये काय गायलं नेमकं, काय केलं, शब्द कसे घेतले, तर त्याच्यातला भाव काय आहे. आणि अभंगाचा भाव ज्यावेळेस त्यात निर्माण होईल त्यावेळेस तो अभंग, तर त्या अभंगामधून तो भाव निर्माण झाला पाहिजे. आता कहाणी सांगताना आपण रागदारीच नाही सांगायची. कहाणी कशी असते, ही प्रवाही असते. लोकसंगीतामध्ये जसं आपण गातो किंवा लोकसंगीत जसं मांडतो तसं त्या कहाणीमध्ये मांडलं गेलं पाहिजे. ऐका हो ऐका 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 हो ऐका कलीचा प्रकार. ऐका 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 हो ऐका ऐका हो ऐका कलीचा प्रकार. सासूवरी सून गुर
मुल नाही कधी वडिलांचे, मुल नाही कधी वडिलांचे, दास होतील बायकाचे, दास होतील बायकाचे. मुल नाही कधी वडिलांचे, दास होतील बायकाचे. ऐका 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 हो ऐका कलीचा प्रकार. सासूवरी सोन स्वधर्म होतील नष्ट, स्वधर्म होतील नष्ट. स्वधर्म, स्वधर्म काय? देव देश, आई वडील, गुरु यांची सेवा करा, हा स्वधर्म सांगतो. स्वधर्म होतील नष्ट, स्वधर्म होतील नष्ट. दुःख दरिद्र भोगिती कष्ट, दुःख दरिद्र भोगिती कष्ट. ऐका 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 हो ऐका कधीचा प्रकार. सासूवरी सोना सेना म्हणे होतील रुटी. पदजप पदजप पदरेप पदजप पदरेप पदजप बाबा 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 पदा गा 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 कहाणी. सेना होतील रुटी सांगतील कर्म कहाणी. ही कहाणी कलगीतुऱ्यामध्ये कशी असेल पहा, हाच अभंग आहे. पण ती कहाणी सांगतात म्हणजे कथा सांगतात, ही प्रवाही असते, रागदारी वगैरे काय नसते, ज्याला लोकसंगीत असं म्हणतात. ऐकायचा कलीचा प्रकार हे माझ्या रामा
कलीचा प्रकार जिर जिर जी जिर जिर ज्ञानबा तुकाराम ऐका 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 कलीचा प्रकार जिर जिर जी जिर जिर जी जिर जिर जी 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 ऐका ऐका कलीचा प्रकार अरे माझ्या ऐका ऐका कलीचा प्रकार जिर जिर जी जिर जिर जी जिर जिर जी जी ऐका ऐका कलीचा प्रकार ससुवरी सुना तुले पुरे ससुवरी सुना तुले मुले ऐकती वडिलाचे अनदास होतील पालकाचे स्वधर्म होतील नष्ट आणि सांगतील स्वधर्म होतील नष्ट आणि दुःख दारिद्र्य भोगीतील कष्ट सेना म्हणे हो पिलरुनी
ती